नमस्कार, कशा आहात सगळे? दोडक्याची भाजी करायची. बघू शकताय. एकदम ताजा ताजा छान दोडका चिरून घेतलाय. चिरून धुवून घेतलेला आहे. अशा फोडी केलेल्या आहेत. मस्त दोडका त्याच्यामध्ये टाकायची मुगाची डाळ भिजवून घेतलेली अर्धा तास. आणि इथं फोडणीसाठी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता असं आहे. मस्त एवढ्यातच छान होती भाजी करायची. इकडे गॅस सुरू केलेला आहे. आपण तेल टाकूयात. तेल टाकलं की जिरे टाकून घेऊया. कसा येतो गॅसचा आवाज. काही काहींना आवडत नाही दोडक्याची भाजी, पण आमच्या घरात आवडते, आवडीनं खातात. चला आपण हे टाकून घेऊयात फोडणीसाठी अगोदर. आता आवाज कसा येतोय बघा. कांदा टाकून कांदा भाजून घ्यायचा लालसर तेलावर. मसाले आपले मस्तपैकी तिखट, हळद, गरम मसाला टाकायचा. मसाले मला हे भरून ठेवायचे आता. जिरं ते सगळे मसाले भरायचे आहेत डब्यामध्ये. टोमॅटो टाकूया. आहा, मसाले टाकून घेऊया. हळद, गरम मसाला आणि तिखट एक आपल्या आवडीनुसार. आमचं काही तिखट जास्त झणझणीत नाही आहे, त्यामुळे मी जरा जास्त टाकलं. आता ह्या घडीत काय करायचं, थोडंसं मी पाणी टाकून घेते. आपला हा मसाला करपाय नको किंवा खचका लागायला नको. थोड्याशा पाण्यात छान भाजून घ्यायचं. टोमॅटो पण जरा ती होईल ना मिळताना छान, मग ते भाजीला किंवा आमटीला तेल सुटतं. असं करायचं ट्रिक. मसाले सगळे टाकले, थोडं पाणी टाकायचं आणि त्या पाण्यामध्ये सगळा मसाला भाजून घ्यायचा. तेल कसं सुटतंय. वा, तसं तेल आले की नाही बाजूला असं करायचं मसाला.
चिरलेला दोडका टाकून घेऊ. ठसका झाला तरी आहा. चवीनुसार मीठ. वा मस्त. आता वरून कोथिंबीर टाकूया थोडीशी. आता शिजवून घ्यायची. भाजी खाण्यासाठी तयार. जर हीच भाजी पातळ करायची असेल तर शेंगदाण्याचा कूट टाकायचा थोडासा. मला आता ही सुक्कीच करायची त्या नाही टाक. कशी दिसते मस्त ना. शिजल्यानंतर खाण्यासाठी तयार. मंद गॅसवर शिजवून घ्यायचं. थोडंसं शिजवण्यासाठी आता हे पाणी ऑलरेडी सुटलेलंच आहे मिठाचं मसाल्याचं. ह्याच्यातच शिजवून घ्यायची सुकी. तर थोडंसं कच्चं असेल तर थोडंसं नॉर्मल पाणी टाकायचं. सुकी करायची असेल तर आणि जर पातळ करायची असेल तर गरम पाणी टाकायचं आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचं. मस्त होती. ज्यांना आवडत नाही नाही ते पण खातील चवीनं. चला आता येते शिजवून. अशी करा छानपैकी दोडक्याची भाजी. वा. तर शिजवून घेते मी. 10 मिनट लागतात. चलो इसी बात पे दोडक्याची भाजी तयार होत आहे.